वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा ब्लॉग आपला असणार आहे, काही ठरवलेलं नाही आहे, जो काय होईल तर दिवसभराचं शूट काही केलं नाही आहे, डिपेंड ऑन माय वर्क सम, आणि त्यामुळं केलं नाही. आणि आताचा ब्लॉग मी शूट करेल म्हटलं की गंमतच एवढी मोठी झाली, गंमत नाही म्हणता येणार त्याला. तर मी दक्षला ट्युशनला घेऊन आले, म्हणजे लाईक 6:30 पावणे 7च्या सुमारास. तर मला एक ब्लाऊज आहे ना फिटिंग करून घ्यायचं होतं, म्हणून मी फक्त ब्लाऊज फिटिंगचा घ्यायला उतरले गाडीवरून. पाऊस नव्हता त्यामध्ये मी रेनकोट वेअर केला नव्हता. अरे काही नाही होत, मी तुझं नाही सांगत आहे, मी डॉगीचं सांगते, शांत बस. तर अरे प्रत्येकाच्या मुलाची काळजी घेणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं आहे बाबू. तो कोणतंही सांगू नको, पण सांगणं गरजेचं आहे. थोडासा आवाज कमी कर ना बाळा, प्लीज 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 रिक्वेस्ट करते. असा आवाज असतो म्हणून मला वॉइस ओव्हर द्यावा लागतो, नाहीतर असं बोलायला मला फार आवडतं. आणि बोलता मी थांबणार नाही, तुम्ही कंटाळून जाल पण मी कंटाळणार नाही, इतकं बोलते मी. दक्ष प्लीज व्हॉल्यूम कमी कर, प्लीज रिक्वेस्ट यू. ह्याबद्दल पण मी तुमच्याशी बोलते. आपण जो टोन वापरतो ना ते मुलं लगेच ॲक्सेप्ट कर. प्लीज बेटा आवाज कम कर. ठीक आहे, बस एवढं राहू दे. तर काय झालं, मी त्याला घेऊन आले. मी फक्त ब्लाऊज आहे ना घेऊन आले, घेऊन म्हणजे तो पण माझ्यासोबतच होता. आणि गाडीवर आम्ही दोघं बसणार, तर मी त्याला म्हणले बस गाडीवरती. तर त्याने काय करला, मला चालत येतो मम्मा. आता ठीक आहे, इथून ज्यावेळेस आम्ही येतो ना ह्या साईडने, हार्डवेअरच्या साईडने, तर ते अंतर कमी आहे, त्यावेळेस तो चालतो. म्हणजे त्याला असं म्हणायचे की तू जेव्हा नसेल तेव्हा मी एकटं चालत येऊ. पण त्याचं हे एज नाही आहे की तो एकट्याला मी त्याला सोडू शकते, अजून तर मोठा नाही आहे. पण तरी पण त्याचा कॉन्फिडन्स बघा की लोहगड उद्यानच्या आसपास आहे तिथे गिरणी वगैरे, तिथे मी ब्लाऊज म्हणजे थोडंसं फिटिंग करायला टाकलं. तिथून तो आता चालत यायचं म्हणत होता. मी त्याला म्हटले नको, अंतर खूप आहे, तर चालत नको जाऊ. तरी पण इतका फोर्स केला की मम्मा मी चालतो. आणि तो चालतो म्हणून मी त्याच्या मागच गाडी ठेवली की जाऊ दे, गाडी पुढे नको न्यायला. मी हळूहळू गाडी त्याच्या पुढे, म्हणजे मी जशी गाडी खायला लागली तसं तो पळायला लागला. मग मी काय केलं की मी थांबले की जेणेकरून हा पळायला नको. पळता पळता चप्पल वगैरे नाही का एका त्या गुंतन ओलं आहे, पाऊस येईल, आणि जसं त्याला पाऊस येईल तर आपण पिकअप करायचं. तर तो पळायला लागला आणि तो माझ्यापासून बरंच अंतर गेला पुढे. आणि पुढे जाऊन काय झालं, मी शूट केलं त्याचं की गाईस तू बघा हा दक्ष एकटा चालतो वगैरे, पुढे दाखवते तुम्हाला. आणि तो इतका अंतरावर गेल्यानंतर 2 कुत्रे आले. आता हसण्यासारखं नाही, पुढे गेलं मला हसायला आलं. आणि कुत्रे आले, ते कुत्रे डायरेक्ट हा पळत होते, याची चुकी होती. मी त्याला नेहमी सांगते त्या डॉगींच्या समोर कधीच पळायचं नाही दक्ष, कधीच नाही, ते नेहमी अटॅक करतात. तर ते डॉगी त्याला चावायलाच आले जवळ, आणि हा इतक्या जोरात किंचाळला. मग आता ते ब्लॉगमध्ये आले की नाही मला माहीत नाही. मी सटकन फोन ठेवला आणि पळत अशी गाडी काढली, पटकन जाऊन त्याच्यापाशी बसले. तर फुल घाबरला होता, फुल रडला होता. तेव्हा त्याने आवाज केला, तसे कुत्रे बाजूला झाले. समोर एक आजोबा होते, त्यांनी त्या कुत्र्यांना हाकललं. पण ही गोष्ट चुकीची आहे की तो पळत सुटला होता म्हणून त्याच्या मागे लागले. आणि मी तुम्हालाही सांगू शकते की मुलांना एकटं सोडूच नका. इव्हन ते जोपर्यंत आपल्या नजरेसमोरून ह्या गोष्टी नाही का होतात, जरी ते 8वीला गेले 7वीला गेले तरी ते आपल्यासाठी, म्हणजे मोठे झाले तरी छोटेच असतात, पण तरी पण एक एज लिमिट असते की त्यांना सगळं कळतंय, सगळ्या गोष्टी होतात हळू तेव्हाच त्यांना एकटं म्हणजे सगळ्या गोष्टी करायला सोडा. पण हा त्याचा कॉन्फिडन्स होता, तो मला, आपण एखादी गोष्ट म्हणतो की त्यांचा कॉन्फिडन्स वाढवूयात, लो नाही करायचा, असं करायला जातो. म्हणून मी गाडी त्याच्या मागेच ठेवली होती की नाही हा एकटा चाललाय ना, जाऊ देत, पण आपण त्याच्या पुढे जायचं नाही. मी मागेच थांबले होते, पण ह्याचा कॉन्फिडन्स अति जास्त होता की मी जाणारच. आता जाणार का रे, आता जाणार का म्हणतो, सांगू नको, पण हे सांगणं गरजेचं आहे. तर तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी घेत जावा. रोडने जाताना येताना ट्युशनला किंवा कुठे जात असेल दुकानावर वगैरे, तर जरा नाही का व्यवस्थित पाठवा. आजूबाजूचे डॉगी म्हणा, म्हणजे भरपूर काही ना काय असतात, रोड क्रॉसिंग म्हणा, ह्या गोष्टी घडतात. मुलं त्यांच्या तंद्रीत चालत असतात, त्यांना ह्या गोष्टी कळत नाही, त्यामुळे आपण लक्ष ठेवणं इतकं गरजेचं आहे. तर मी आता त्याच्या जवळपास होते म्हणून पटकन गेले. जर तो एकटा चालत असला असत, त्याने काय केलं असं मी त्याला ते झाल्यापासून विचारते, सर तू बोलतोय मम्मा मी एकटा जातो, मग तू सपोज हे थिंकिंग ठेव की मम्मा तिथं नसती तर तू काय केलं असतं. आणि तो ज्या ठिकाणी ज्या वेळी पडत होता ना, तिकडचा गेटच बंद होता, त्याच्यामुळे हालचालच त्याला करता आली नाही. तर तो त्या बिल्डिंगच्या पार्किंगला पण गेला असता, पण तो गेटच लॉक होता, त्यामुळे त्याला काय करता नाही. पण मला हे एवढंच सांगायचं आहे मागे की आपली मुलं किती मोठी झाली तरी त्यांची जी एजनुसार, म्हणजे त्यांचं ते नाही का, आपल्याला कळतं की आता ह्यालाही समजू शकतं, हा रोड क्रॉस करू शकतो किंवा एकटा येऊ शकतो. एज लिमिट असते एक प्रकारची ती.
8च्या नंतर असं, तेव्हा तुम्ही त्यांना एकटं सोडा, अदरवाईज नको, कारण ते त्यांच्या तंद्रीतच चाललेले असतात. आता बरेच मुलं मी बघते इकडनं जाताना एकटेच जातात, भली मोठी छत्री असते त्यांच्याकडे आणि ते बरं डोक्याच्या खाली घेतात पडून, गाडी येते काय येते, गाडीवाले बघत नाही, सटकन पाणी उडवतात, काही ना काही गोष्टी घडतात, मुलं क्लासमध्ये जाऊन बसतात, अंगावर पाणी उडलेलं असतं, बऱ्याच गोष्टी घडतात. तर आता या गोष्टी पावसाळ्या म्हटल्या घडणार, पण इतर वेळेस पण सांगते, रोड क्रॉसिंग म्हणा, ह्या गोष्टी खूप म्हणजे टेन्शन व्हायच्या असतात. तर जरा मुलांवर आपल्या न्यायला आणायला थोडेसे कष्ट पडले तरी, दक्ष प्लीज थोडासा आवाज कमी कर, कष्ट पडले तरी चालेल, पण आपली जिम्मेदारी, आपली जबाबदारी ही स्वीकारा आणि आपल्या मुलांसाठी त्या गोष्टी करा. आता हे माझ्या बाबतीत घडलं म्हणून मी सांगते, मी सगळ्यात श्रेय पहिलं माझ्या पोरांसाठीच देते, कुठेही असो काय असो. आता तुम्ही लोक आजूबाजूचे माझे बघतच असतील, नेहमी त्यांच्या मागे पुढेच असतात आणि मी कुठे गेले तरी ते माझ्यासोबतच असतात. इव्हन काही शूटला पण मी त्यांना माझ्यासोबतच घेऊन जाते, की लक्ष असते एक प्रॉपर त्यासाठी. चल एवढं सांगते. आणि सगळ्यात भारी गोष्ट आज पिल्लांसाठी आणली आहे मी, कारण खूप दिवसांपासून त्यांना खायची होती आणि मी पण प्रॉमिस करत होते. हे म्हणजे बाल असे का होते मलाच कळत नाही, असं असं केलं की असं दिसते, असं केलं की असं गॅप दिसते, म्हणजे असं टर्न वेव झालाय, काय माहिती काय त्या केसांमध्ये करायचे, मला बोटॉक्स करायचे. तर मी आज पिल्लांसाठी बनवते बर्गर. मी दुपारीच घेऊन येताना टिक्की आणली, नॉनव्हेजवाला बर्गर बनवते, मस्त टिक्की आणली आणि बर्गरचं हे आणलं, ब्रेड आणलाय, तर मस्त सॉस वगैरे लावून त्यांना देते यम्मी यम्मी बर्गर. पिल्लं माझं घाबरलंय तर त्याची भीती घालवते. हॅलो दक्ष, चला तर मग मी एका दुकानात गेली होती आणि हा म्हणला मी चालत जातो, आणि बघा चालत आला आणि मी गाडीवरती, आणि गाडी अशी पळत गेली, पळतोय म्हणजे त्याला शिकायचं आहे एकटं जायला. तर बघा असं चाललाय तर एकटा चालत चालेल, तर बघा असं चाललाय तर एकटा चालत चालेल. का बरं हा कोणाचा आहे, ओटन बस. यह खुशी कुछ ही देर की मेहमान है, क्योंकि कुछ देर बाद इनके साथ कुछ ऐसा होने वाला था जिसके बारे में सोचने से भी शिप की तरफ बढ़ते हुए थैंक यू देखकर कैप्टन की आंखें खुली. ओके का चाय लवर टॅग करा त्या चाय लवरला. गाईस तर मग अशी आम्ही बर्गर वगैरे खाल्ला, मी डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली. आज जेवणामध्ये होतं काय होतं बाबू, चिकन होतं. मग तू खाल्लं का. तर आम्ही छान जेवण वगैरे केलं. ब्लॉग शूट करायचं माझ्या लक्षात नाही आलं, मला स्वयंपाकाला लेट झाला आणि आत्ता मला सगळं काम आवडते. तर दक्ष झाले मम्मा स्टडी घे, मम्मा स्टडी घे. जेव्हा मी रिकामी बसलेली असेल तेव्हा त्याला स्टडी नसतो, त्याला टी व्ही असतो. आणि जेव्हा मी झोपायला आणि ह्या गोष्टी तयारी करत असते ना, तेव्हा म्हणतो मम्मा घे ना गं स्टडी, मम्मा घे ना गं स्टडी. बघा आता कसा क्वेश्चन आन्सर लिहितोय. असंच होमवर्क दिला पाहिजे टीचरनी, मला फार हॅपीनेस वाटेल, तेव्हाच तो टी व्ही सोडणार आणि अभ्यास करणार. आणि इकडे याला झोप आली आहे तर म्हणतो तू चल झोपायला, मग मी झोपणार. मग किती पण झोप येऊ दे, मम्मा शिवाय आम्हाला झोप नाही लागत आहे. बघा जा की झोप, जा की. कोण पाहिजे आ तू. गाईजला एकदा गुड नाईट करशील तुझ्या तोंडांचं, बोल प्रेमाने बोल. गाईज गुड नाईट. पोपी आली म्हणजे छोनूला. चला मग आपण इथंच ब्लॉग एंड करूयात आणि भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या. आजचा ब्लॉग छोटाच आहे पण क्यूट आहे, शूट आहे. जी काय थोडक्यात माहिती सांगितली ती नेमकी लक्षात ठेवा माझ्यासारख्या महिलांनी आणि काळजी घ्या प्रत्येक गोष्टीची.
सो इथेच ब्लॉग संपवायचा प्रयत्न करते म्हणजे संपवायचा नाही, थोडंफार बोलूशी वाटतंय पण काय पिल्लाला झोप आली आहे माझ्या, त्यामुळे बोलतीये. तर कोण कोण कुठून कुठून ब्लॉग बघते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. बरेच जण म्हणतात मला तुझे व्हिडिओ आवडतात, तुझे ब्लॉग बघतो. तो इंस्टाग्रामला पर्सनली DM करण्यापेक्षा यूट्यूबला खाली कमेंट करा ना की हां आम्ही तुमचे ब्लॉग बघतो, आम्ही तुम्हाला तुमचे ब्लॉग्सला आवडतात, तुमच्या रील्स आवडतात, तुम्ही इकडे राहता का, तुम्ही इकडे राहता का, असं सगळं विचारण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही मला कमेंट करून विचारा. मी तुमच्या कमेंटला नक्कीच यूट्यूबला रिप्लाय करेल. पण इंस्टाग्रामला भलेसाठी मेसेज येतात, त्यामध्ये मी कन्फ्यूज होते की कोणाला रिप्लाय करायचा आणि कोणाला नाही करायचा. तर कोणी वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही मला यूट्यूबला वेळ असतो बराच वेळ, मी यूट्यूबसाठी जास्त वेळ देते, तर यूट्यूबसाठी तुम्ही नक्कीच मला कमेंट करत जावा. मी तुम्हाला प्रत्येक जणाला यूट्यूबसाठी रिप्लाय देते. आणि आत्तापर्यंत रिप्लाय दिले त्या लोकांनी मला असं थंब दिला तरी चालेल आणि लाईक केलं तरी व्हिडिओला चालेल. मी समजून जाईल की हा लोक माझ्यासोबत भरपूर सारे आहेत. तर कालचा मम्मीचा ब्लॉग बघितला, मम्मीने जावयाला धो 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 बोलली आणि तितकंच कौतुक पण करतात ते जावयाचं. तर तुमच्या बाबतीत पण असंच होतं का, जावयाचं फार कौतुक असतं ना मुलीपेक्षा? तर माझे मम्मी पप्पा माझ्यापेक्षा जास्त कौतुक त्यांचं करतात. आमच्या तिघांपेक्षा, माझ्या भाऊ बहिणी आमच्या तिघांपेक्षा कौतुक त्यांचं जावयांचं कौतुक जास्त असतं. मग जावई कसे असं म्हणजे कसे खूप कौतुक करतात. तर तुमचे पण आई वडील असेच करतात का, मुलीपेक्षा जास्त जावयाचं कौतुक, जावई आल्यानंतर असं तसं? आणि माझ्या आहोंचं तर असतंच असतं, त्यामुळे जास्त त्यांना माहिती आहे की माझ्यापेक्षा जास्त त्यांना जास्त हे करतात. तर कालचा ब्लॉग कसं वाटला ते पण सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग त्यांच्यासोबत आवडत असतील, घरातल्या फॅमिलीसोबत बोलायला आवडत असतील तर ते पण सांगा कमेंट करून, आपण ते पण करूया. चला इथेच ब्लॉग एंड करते, कारण की पिल्लाला जाम झोप आली आणि तुम्हाला काय बोलून देत नाही तुमच्याशी. तर आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूया. आणि बरेच जण असे आहेत की माझा कौतुक यांच्याजवळ करतात, माझ्याजवळ माझं करा रे जरा, मला पण बरं वाटेल आणि मला खूप भारी वाटेल की यार माझं पण कौतुक कोणतरी करते. माझं कौतुक तुम्ही जर त्यांच्याजवळ केलं तर मला काय करणार. आता कालचाच एक किस्सा सांगते, हर्ष 2च मिनिटात. ह्यांचं कोण आहे काय माहीत नाही मला, ते कॉलवर बोलतं, ते नेमकं स्पीकरला कॉल होता आणि म्हटलं की अहो तुमची म्हणजे वहिनी छान व्हिडिओ बनवतात वगैरे असं तसं हे ते, तर भारी बनवतात व्हिडिओ, भेटू आपण एकदा असं तसं. तर हे पण म्हटले हो. आणि मग मी 2 मिनिटं शोक, अरे मला बोला ना, मी करते रे व्हिडिओ छान छान, तर मला बोला, मला कमेंट करा बरं ठीक आहे. असं पण असतं की एखादं माणूस बोलू शकत नाही जास्त, एखादं बोलवलं असतं शेम जे काहीतरी वाटतं, पण असावं फ्रँकली माणसाने आणि बोलावं छान असं मला वाटतं. तर यांच्याजवळ करतात, तर त्याबद्दल पण धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे की भरभरून मला प्रेम भेटतंय, तुमच्या सगळ्यांचं कौतुक फार होतंय माझं. तर मला भारी वाटते, त्यामुळे मला अजून पॉझिटिव्हिटी आणि अजून छान वृत्तीने मी ब्लॉग बनवते. आणि सो माझ्या पिल्लांना पण भरपूर सारं प्रेम भेटतं. दक्ष हाय कर असा, हा माझा मोठा मुलगा दक्ष आणि दिस वन इज माय स्मॉल. तुम्हाला हर्षू माहितीच आहे. सो हे माझे 2 पिल्ले आहेत आणि त्यांच्यासोबत माझं ब्लॉगिंग चालू असतं आणि हे 2 किड्स सांभाळून मी सगळं काही करते. तर यातच मला खूप समाधान आणि त्यातून तुमचं प्रेम भेटतं हे खूपच भारी आणि खूपच मला आवडतं. आणि असंच प्रेम द्या आणि असं सपोर्ट द्या. आणि यांच्यासोबत पण ब्लॉग आवडत असेल तर ते पण सांगा, कारण की बरेच जण कमेंट करतात, खूप छान छान कमेंट्स किंवा फोनवर ज्या मला प्रतिक्रिया भेटतात ना मला, तर त्या फार आवडायला लागलेत मला. आणि खूप तुमचं प्रेम भेटतं. घर अशा जवळच्या नातेवाईकांपेक्षा बाहेरचं जे प्रेम भेटतं ना ते अपुरं आहे माझ्यासाठी, खूप आहे सॉरी अपुरं आहे, म्हणजे पूर वाहून चाललं असं काहीतरी खूप आहे. त्या लोकांचंच प्रेम भेटतं ना मला खूप भारी वाटते. जवळच्या नातलगांपेक्षा, जवळच्या लोकांपेक्षा, जवळच्या रिलेटिव्हपेक्षा बाहेरचे लोक जास्त आहेत. आता याच्यावरती पण आपण एक टॉपिक करूयात की जे जवळचे आहेत ना त्यांचं लाईक नसतं, पण बाहेरचे जे लोक आहेत ना त्यांचं भरपूर प्रेम भेटतं. आपण याच्यावरती एक ब्लॉग करूयात आणि अशा लोकांना ते टोचलंच पाहिजे. चला आपण इथेच ब्लॉग एंड करूयात, भेटूयात आपण नव्याने नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझी बडबड संपणार नाही, सो सॉरी. बघूयात पुन्हा एकदा. बाय. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. बाय दक्षी, बाय बाय. लव्ह यू गाईज. You guys झोप like, share, subscribe. ओ माय Bye गॉड. bye. बाय बाय.